राम राम मंडळी. तर मंडळी, गणेशोत्सवाचा आजचा 4था दिवस आहे आणि आजचा दिवस होणार आहे भरपूर खास. कारण का तुम्ही आपण पाहतच असाल की कशी कोकणीवाडी आपण सजवलेली आहे. गेले 25 वर्ष आम्ही गणपती मुंबईमध्ये साजरा करतोय. पूर्वी आमचा गणपती गावी असायचा, पण कसं आहे ते जाणं येणं जमत नसल्यामुळे आम्ही आपला गणपती मुंबईत घेऊन आलोय. पण काय की गावी जायचा फील मुंबईत देखील आम्ही अशाच प्रकारे अनुभवतो की ज्या काही आपल्या चालीरीती रूढी परंपरा या सगळ्या आम्ही फॉलो करतो. तर त्याला अजून 4 चांद लागावेत म्हणून आपण एक आजच्या दिवशी कोकणी भजन छान असं ठेवलेलं आहे. थोड्याच वेळात आता भजनी बुवा येतील आपले आणि याचा आस्वाद देखील आपण आपल्या सर्वांनी पण घेऊया, प्रेक्षकांनाही घेऊ देऊयात. चला तर मग भजनाला सुरुवात करूया. मंडळी, आपले भजनी मंडळांचे बुवा आणि सगळे त्यांचे सदस्य यायला सुरुवात झालेली आहे. आणि हे आहे उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा येथील भजनी मंडळ. तर जरा इथे आपले काका बसलेले आहेत जे बुवा आहेत, त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेऊया. सर्व सामान त्यांचं घेऊन येत आहेत. तर नमस्कार काका, थोडी आपल्या मंडळाबद्दल आणि आपल्या सहकाऱ्यांबद्दल माहिती द्या. म्हणजे आताच्या मंडळात हो हो. हे भजन मंडळ सिंधुदुर्ग उत्कृष्ट मंडळ संचालित रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ हे स्थापन झालं 2014. त्यानंतर तर हे अजूनपर्यंत चालू आहे. तर काका, कोणाला जर का ठाणा, कळवा किंवा मुंबईमध्ये भजन करायचं असेल तर त्याबद्दल पण जरा माहिती द्या. तर ही सगळी आपल्याला समोर दिसते ती या भजनी मंडळींची टीम आहे. सगळे आपले काका ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि जरा पुढे आपण अजून माहिती घेऊयात की जर का काका कोणाला सणावाराला उत्सवाला कुठल्या जर भजन करायचं असेल तर काय म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करायचं. आमचं ऑफिस आहे सिंधुदुर्ग मंडळ कारेगाव. अच्छा, मार्केट येथे आहे ऑफिस आमचं. तुम्ही कुठे कुठे ऑर्डर घेता भजनाच्या? आम्ही विक्रोळी पण जातो, ठाणा, कळवा, कारेगाव, कळवा. अच्छा विक्रोळी, वाळको, अच्छा या भागात आम्ही भजन करतो. अच्छा. आणि आज जे भजन तुम्ही करणार आहेत त्याचं सादरीकरण कुठल्या प्रकारचे असणार आहे? ते सगळं सादरीकरणाचे गणपती आणि गणपती आणि विठ्ठल. गणपती विठ्ठल चालेल. आणि गवळणी. तर चला या भजनाचा आपण आस्वाद घेऊया. आणि सेटअपची पूर्ण तयारी चालू आहे. लवकरच भजनाला सुरुवात होईल. बऱ्यापैकी सेटअप रेडी झाला आहे. थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होईल.
किशोर दादा ओळख करून देतोय की ते गुंड्या सावंत यांचे भाऊ आहेत करून.
भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला इथे। भजनी मंडळींना पुढील भजनासाठी जायचे आहे। राम राम मंडळी। गणपती बाप्पा मोरया। मंडळी तर पाहिलत ना, या सर्व ज्येष्ठ मंडळींचा उत्साह किती उत्स्फूर्त होता तो। या वयात देखील ते एवढ्या उत्स्फूर्तपणे भजन गात होते की सगळे मंत्रमुग्ध झाले।